आपण क्लास 11 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले इन्स्ट्रुक्शन बघतोय. इन्स्ट्रुक्शन नंबर इज 6, पेज नंबर इज 261. रेक्टिफिकेशन ऑफ एररमध्ये आपण जर्नल प्रॉपर ओपन करतो. त्याचे कॉलम आहेत डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. आणि हे जे इन्स्ट्रुक्शन आहे यामध्ये आपल्याला सस्पेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. त्यामुळे आपण एका पेजवर सस्पेन्स अकाउंट ओपन केलेला आहे. साईड आहेत डेबिट आणि क्रेडिट, कॉलम आहेत पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. इन्स्ट्रुक्शन नंबर 6. द ट्रायल बॅलन्स ऑफ श्री किशोरी लाल डिड नॉट अग्री अँड द डिफरन्स ऑफ डेबिट बॅलन्स ऑफ रुपीज 620 was temporarily transferred to suspense account. या ठिकाणी श्री किशोरी लाल यांचा ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स येतो आहे. हा जो डिफरन्स आहे तो डेबिट बॅलन्स आहे इज रुपीज 620 वॉज टेम्पररीली ट्रान्सफर्ड टू सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे, म्हणजे सस्पेन्स अकाउंटच्या डेबिट साईडला डेबिट बॅलन्स आहे. त्यामुळे सस्पेन्स अकाउंटच्या डेबिट साईडला आपण 620 लिहिणार आहे. सस्पेन्स अकाउंट डेबिट साईड, डेबिट बॅलन्स आहे, डेबिट बाजूला आपण 2 लिहितो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 620. Later on, following errors were located. Give the journal entries to rectify the following errors and show the suspense account. खाली आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये जर्नल एंट्रीज करत असताना ज्या एरर झालेल्या आहेत किंवा पोस्टिंग करत असताना ज्या एरर झालेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत. फर्स्ट एरर इज an amount of rupees 840 received from Messrs. Singh and Company was posted to the debit as rupees 50. एका पेजवर आपण वर्किंग नोट्स सस्पेन्स अकाउंटच्या खाली वर्किंग नोट्स तयार करूयात. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे, अमाऊंट रिसिव्ड केलेली आहे मेसर्स सिंग अँड कंपनी यांच्याकडून. अमाऊंट रिसिव्ड केल्यानंतर ठीक आहे एंट्री होते आपली कॅश अकाउंट डेबिट टू दी गिवर. ठीक आहे, मग या ठिकाणी गिवर आहेत मेसर्स सिंग अँड कंपनी. कॅश अकाउंट डेबिट टू मेसर्स सिंग अँड कंपनी वॉज पोस्टेड टू द डेबिट ॲज रुपीज 50. पण हे जे 840 आहेत ते त्यांनी एरर दाखवलेले आहे की ते चुकून त्यांनी डेबिटला दाखवलेले आहेत रुपीज 50 म्हणून. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी वर्किंग नोट्समध्ये आपण पैसे आपल्याला आलेले आहेत ते आलेले आहेत टू मेसर्स सिंग अँड कंपनी यांच्याकडून, कंपनीज अकाउंट. ठीक आहे, हे 840 पाहिजे होते. ही सिंगल साइडेड एरर आहे. डेबिटेड, क्रेडिटेड, पोस्टेड असे शब्द आले तर ती सिंगल साइडेड एरर असते. मग यामध्ये फक्त डेबिट बाजूलाच एरर आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण जिथं कॅश अकाउंट म्हणतोय त्या ठिकाणी त्यांनी मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट रॉंगली डेबिट केलेलं आहे. म्हणजे आपण जर्नल एंट्री करत असताना जे केलं नाही ते पण करणार आहे आणि जे रॉंग आहे ते आपण रिव्हर्स करणार आहे. ठीक आहे, मग केलेलं नव्हतं ते काय होतं तर टू मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट 840 हे क्रेडिट करायला हवं होतं, ते त्यांनी केलं नव्हतं त्यामुळे आपण ते क्रेडिट केलं. ठीक आहे, आणि त्यांनी जे केलेलं आहे रॉंगली ते आपण रिव्हर्स करणार आहे. ते रॉंगली केलेलं आहे त्यांनी मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट डेबिट केलेलं आहे बाय रुपीज 50, ते पण आपण क्रेडिट करणार. म्हणजे इथं एंट्री होणार आहे टू मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट बाय रुपीज 50. आता या ठिकाणी आपल्याला डेबिट बाजूला काहीच नाही, मग या ठिकाणी आपण सस्पेन्स अकाउंट असं लिहिणार आहे. सस्पेन्स अकाउंट डेबिट आणि क्रेडिट बाजू सेम असतात त्यामुळे इथं 840 ॲड करणार आहे 50. अमाऊंट इज 890. एवढ्या अमाऊंटनं डेबिट दिसणार आहे. ठीक आहे, पुन्हा एंट्री बघूयात.
एंट्री आहे ॲन अमाऊंट ऑफ ₹840 रिसिव्ड फ्रॉम मेसर्स सिंग अँड कंपनी वॉज पोस्टेड टू द डेबिट ॲज ₹50. मग यामध्ये एरर जे आहेत ते आपण रेक्टिफाय करण्यासाठी जे केलं नाही ते करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट त्यांनी क्रेडिट न करता ते डेबिट केलं आहे. मग आपण ते सुरुवातीला क्रेडिट केलं बाय ₹840 आणि पुन्हा रॉंगली जे डेबिट झालेलं आहे मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट हे डेबिट केलेलं होतं त्यांनी बाय ₹50. ते आपण रॉंगली आहे ते रिव्हर्स केलेलं आहे बाय ₹50. ठीक आहे, आपल्याकडे मग या ठिकाणी डेबिट बाजूला आपण मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट रॉंगली डेबिटेड होतं ते आपण रेक्टिफाय करण्यासाठी ते क्रेडिट केलं. त्यामुळे डेबिटला काहीच नव्हतं, त्यामुळे आपण डेबिटला काय नसेल तिथं आपण टाकणार आहे सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे, 840 आणि ₹50 ₹890. ठीक आहे, या ठिकाणी मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट असं 2 वेळा न लिहिता आपण एकदाच लिहून त्याच्यापुढे 890 जर्नल एंट्रीमध्ये लिहिणार आहे. जर्नल एंट्री या ठिकाणी डेट नाही आपल्याला, या ठिकाणी फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे. एंट्री होईल वर्किंग नोटमध्ये केल्यानुसार सस्पेन्स अकाउंट डेबिट टू येणार आहे मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट बाय रुपीज डॅश लेजर फोलिओ नंबर नाही आहे आपल्याकडे बाय ₹890. नरेशन लिहित असताना आपण ब्रॅकेट करणार, बिईंगने सुरुवात करणार. बिईंग अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम मेसर्स सिंग अँड कंपनी was posted to the debit with wrong amount. कॉमा आपण एंड करणार आहे. आता हे एंट्री या ठिकाणी आपण रेक्टिफाईड केलेली आहे, त्यामुळे नाव रेक्टिफाईड. नाव रेक्टिफाईड. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे ₹530 स्पेंड फॉर रिपेअर्स टू मशिनरी वेअर पोस्टेड टू द डेबिट ऑफ मशिनरी अकाउंट ₹150. ठीक आहे, मशिनरीच्या रिपेअर्ससाठी खर्च केलेला आहे 530. रिपेअर्ससाठी केलेला खर्च आपण एंट्री करतो रिपेअर्स अकाउंट. रिपेअर्स इज एक्सपेन्स. ठीक आहे, त्यामुळे रिपेअर्स अकाउंट आपण नेहमी डेबिट करतो. तर होणार आहे रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. पण या ठिकाणी डेबिट मशिनरी अकाउंट केलेला आहे बाय ₹150. मग जे केलं नाही ते आपण सुरुवातीला करणार आहे. मग रिपेअर्स अकाउंट डेबिट करायला हवं होतं ते केलं नाही. ठीक आहे, आपण याची डायरेक्ट जर्नल एंट्री करूयात. मग रिपेअर्स अकाउंट डेबिट होणार आहे रिपेअर्स अकाउंट डेबिट. रिपेअरसाठी स्पेंड केलेली अमाऊंट आहे 530 टू मशिनरी अकाउंट हवं होतं. आता या ठिकाणी मशिनरी अकाउंट रॉंगली डेबिटेड जे आहे ते आहे 150. मग हे 150 रॉंगली डेबिटेड आहे, तर मग आपण ते क्रेडिट या ठिकाणी करणार आहे. टू मशिनरी क्रेडिट केलेलं आहे. अमाऊंट आहे ₹150. ठीक आहे, यामध्ये डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही बाजू आपल्याला सेम हवे आहेत, डेबिट आणि क्रेडिट. मग डेबिटला जर 530 आहेत तर मग क्रेडिटला पण आपण 530 घेणार आहे.
मग याच्यामध्ये 150मध्ये 530 होण्यासाठी किती कमी पडतात ते आपण या ठिकाणी ॲड करणार आहे. ॲज सस्पेन्स अकाउंट म्हणून टू सस्पेन्स अकाउंट सेकंड ट्रान्झॅक्शन. सेकंड रिपेअर्स खर्च केलेला आहे मशिनरीसाठी. वर्किंग नोट्स करूया त्याची. रिपेअर्स खर्च केल्यानंतर एंट्री होते आपली रिपेअर्स अकाउंट डेबिट. रिपेअर्स एक्सपेन्स आहे, सगळे एक्सपेन्स आपण डेबिट करतो, त्यामुळे रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. ओके, पण यांनी रिपेअर्स अकाउंट डेबिट न करता मशिनरी अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट दाखवलेली आहे 150. मग आपण रिपेअर्स अकाउंट रिपेअरसाठी खर्च जो आलेला आहे तो आहे 530. ठीक आहे. आणि मशिनरी अकाउंट डेबिट केलेलं आहे ते रॉंगली डेबिट आहे, त्यामुळे आपण ते रेक्टिफाय करण्यासाठी ते आपण क्रेडिट करणार. टू मशिनरी अकाउंट येणार आहे 150. ठीक आहे. आता 530 आणि 150 हे रेक्टिफाय करण्यासाठी आपण दोन्ही बाजू समान हव्या आहेत, त्यामुळं जी एक्स्ट्राची अमाऊंट आहे ती आपण ॲज अ सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवणार आहे. एंट्री होती आपली सस्पेन्स अकाउंट, जी की आपण आधीच जनरल प्रॉपरमध्ये लिहिलेली आहे. 530 मायनस 150. 530 मायनस 150. आन्सर इज 380. सस्पेन्स अकाउंटला आपण अमाऊंट दाखवणार आहे 380. नरेशन लिहिणार आहे बीइंग spent for repairs, being repairs to machinery, wrongly debited to machinery account with wrong amount. Now rectified. Third transaction is discount of rupees 25 allowed by Shah and Company to us was posted to their credit. या ठिकाणी डिस्काउंट अलाउड केलेला आहे शाह अँड कंपनी यांच्याकडून टू अस म्हणजे किशोरीलाल यांना. ठीक आहे. हा डिस्काउंट रिसिवड आहे, टू अस म्हणलेला आहे. डिस्काउंट रिसिवड जो असणार आहे तो आपला इन्कम असतो, त्यामुळं हे जे डिस्काउंट रिसिवड आहे 25 हे आपल्याला 25 हे क्रेडिटला हवं होतं. ठीक आहे. वॉज पोस्टेड टू देअर क्रेडिट, पण हे क्रेडिटला पोस्ट केलेलं आहे. ठीक आहे. एंट्री करूयात आपण. ट्रान्झॅक्शन आहे थर्ड. डिस्काउंट रिसिव्ड आहे, इन्कम आहे, त्यामुळं ते क्रेडिट हवं होतं. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. अमाऊंट इज ₹25. हा जो डिस्काउंट रिसिव्ड आहे तो आपल्याला शाह अँड कंपनी यांच्याकडून डिस्काउंट मिळालेला आहे, त्यामुळे आपण इथे शाह अँड कंपनी अकाउंट डेबिट करणार आहे. शाह अँड कंपनी अकाउंट डेबिट बाय ₹25. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे शाह अँड कंपनी अकाउंट डेबिट हवं होतं ते रॉंगली क्रेडिटेड आहे. ठीक आहे. म्हणजे रॉंगली क्रेडिटेड आहे म्हणजे आपण डिस्काउंट रिसिव्ड हे करेक्ट आहे, त्यामुळे याचा विचार आपण करणार नाही. जे केलं नाही ते आपण करणार आहे आणि जे रॉंगली आहे ते रिव्हर्स करणार आहे. म्हणजे शाह अँड कंपनी अकाउंट डेबिट हवं होतं 25. ठीक आहे. हे आपण करणार जनरल प्रॉपरमध्ये जर्नल एंट्री करत असताना. आणि पुन्हा हे जे चुकून क्रेडिट केलेलं आहे त्याने
म्हणजे डेबिट हवं होतं ते केलं नाही, त्यामुळं ते आपण करणार. आणि जे रॉंगली शहान कंपनी अकाउंट जे रॉंगली क्रेडिटेड आहे ते आपण पुन्हा डेबिट करणार. म्हणजे शहान कंपनी अकाउंट डेबिट होणार आहे बाय ₹50 डेबिट होणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं क्रेडिटला आपल्याला हे करेक्ट आहे याचा आपण विचार करणार नाही. ठीक आहे. क्रेडिट आपण करणार आहे सस्पेन्स अकाउंट. एंट्री होईल शहान कंपनी अकाउंट, शहान कंपनी अकाउंट डेबिट करणार आहे बाय ₹50, 25 + 25 ₹50. आणि क्रेडिट येणार आहे आपलं टू सस्पेन्स अकाउंट. डेबिटला जेवढी अमाऊंट असणार आहे तेवढीच क्रेडिटला असेल ₹50. नरेशन इज बीइंग discount allowed, being discount allowed by Shahan company. Wrongly credited, okay, comma, now rectified. Transaction number 4. An amount of ₹730 paid to Chetan and Company was wrongly credited to Lalit and Company as ₹250. An amount of ₹730 paid to Chetan and Company account. ते अमाऊंट पेड केलेली आहे टू चेतन अँड कंपनी अकाउंट. रिसिव्हर आहेत चेतन अँड कंपनी. ठीक आहे. रिसिव्हर आहे तो आपण नेहमी डेबिट करतो. सो चेतन अँड कंपनी अकाउंट जे केलं नाही ते आपण करणार आहे. चेतन अँड कंपनी अकाउंट डेबिट करायला हवं होतं. ठीक आहे. चेतन अँड कंपनी अकाउंट डेबिट करायला हवं होतं. अमाऊंट आहे 730. ते न करता रॉंगली क्रेडिट केलेले आहेत ललित अँड कंपनी अकाउंट बाय ₹250. म्हणजे ललित अँड कंपनी अकाउंट रॉंगली क्रेडिटेड आहेत. मग जे रॉंगली क्रेडिटेड आहेत ते रेक्टिफाय करण्यासाठी ते आपण डेबिट करणार. ललित अँड कंपनी अकाउंट ऑल्सो आपण डेबिट करणार बाय ₹250. ललित अँड कंपनी अकाउंट डेबिट बाय ₹250. या ठिकाणी डेबिटला आपल्याला चेतन अँड कंपनी अकाउंट आणि ललित अँड कंपनी अकाउंट आहे. क्रेडिट आपण करणार आहे सस्पेन्स अकाउंट टू सस्पेन्स अकाउंट. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट साईड दोन्ही समान हवेत, त्यामुळे आपण डेबिटला जेवढी अमाऊंट आहे तेवढीच क्रेडिट करणार आहे टू सस्पेन्स अकाउंट. by ₹980. Narration is being amount paid to Chetan and Company wrongly credited to Lalit and Company with wrong amount. Okay. Now rectified. Transaction number 5th. Fifth, the total of purchase day book has been undercast ₹100. हे पर्चेस डे बुक आहे ते अंडरकास्ट आहे बाय ₹100. परचेस अकाउंट जे आहे वर्किंग नोट्समध्ये आपण लिहूयात. परचेस अकाउंटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. परचेस अकाउंटचा बॅलन्स
नेहमी डेबिट असतो. ठीक आहे. समजा परचेस अकाउंट आपण ओपन केलं तर एक साईड असेल डेबिट, दुसरी असेल क्रेडिट. तर त्याचा बॅलन्स जो असणार आहे तो ऑलवेज डेबिट असणार आहे. मग या ठिकाणी तो अंडरकास्ट आहे बाय ₹100. अंडरकास्ट असल्यानंतर ज्या साईडला तो अंडरकास्ट आहे त्या साईडला आपण तो ॲड करणार आहे. मग बॅलन्स असतो डेबिट. ठीक आहे. डेबिटला मग अंडरकास्ट आहे म्हटल्यानंतर त्याच साईडला आपण तो ॲड करणार आहे. ठीक आहे. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट होणार आहे. परचेस अकाउंट डेबिट, अंडरकास्ट आहे त्यामुळे ॲड केलेला आहे त्याच बाजूला. ओव्हरकास्ट असेल तर आपण दुसऱ्या बाजूला तो बॅलन्स ट्रान्सफर केला असता. टू येणार आहे सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट असणार आहे 100. नरेशन इज being the total purchase day book, the total of purchase day book undercasted by ₹100, now rectified, now corrected or now rectified. ट्रान्झॅक्शन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. यानंतर आपण हे सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. पहिली जर्नल एंट्री आहे सस्पेन्स अकाउंट डेबिट टू मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट. मग आपण सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी डेबिट आहे. मग आपण सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला जाणार. सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट. अमाऊंट आहे 890. त्यानंतर सेकंड या ठिकाणी दुसरा इफेक्ट जो होणार आहे तो होणार आहे मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंटला. पण आपल्याला ते अकाउंट ओपन नाही करायचं त्यामुळे आपण फक्त सस्पेन्स अकाउंटमध्ये टू मेसर्स सिंग अँड कंपनी अकाउंट करणार 890 आणि नेक्स्ट जर्नल एंट्री बघणार. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट टू सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे. या ठिकाणी सस्पेन्स अकाउंट क्रेडिटला आहे. ठीक आहे. मग आपण सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जाणार बाय रिपेअर्स अकाउंट. बाय रिपेअर्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंटच्या पुढे किती अमाऊंट आहे 380. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे शाहन कंपनी अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. या ठिकाणी सस्पेन्स अकाउंट क्रेडिट आहे. मग आपण सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय शाहन कंपनी अकाउंट लिहिणार. सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय शाहन कंपनी अकाउंट, शाह अँड कंपनी अकाउंट. अमाऊंट इज ₹50. फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे चेतन अँड कंपनी अकाउंट डेबिट या ठिकाणी ठीक आहे. कंपनीचं नाव आहे असं आपण लिहिणार या ठिकाणी. हे काही पर्सनचं नाव नाही आहे त्यामुळे चेतन अँड कंपनी अकाउंट हे करेक्ट आहे. ठीक आहे. जर्नल एंट्री पुन्हा बघूयात. चेतन अँड कंपनी अकाउंट डेबिट, ललित अँड कंपनी अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी क्रेडिटला आहे बाय ₹980. ठीक आहे. मग सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जाणार बाय चेतन अँड कंपनी अकाउंट अँड बाय ललित अँड कंपनी अकाउंट 730 अँड 250. बाय सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय
Chetan and company account and by ललित अँड कंपनी अकाउंट. अमाऊंट आहे 730 आणि 250. 730 आणि 250. ठीक आहे. लास्ट जर्नल एंट्री आहे परचेस अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी क्रेडिटला आहे. मग सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेस अकाउंट. सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेस अकाउंट. अमाऊंट इज ₹100. या ठिकाणी आपण जर्नल प्रॉपर वरून आपण सस्पेन्स अकाउंट ओपन केलेला आहे. सस्पेन्स अकाउंट आपला टॅली होणार आहे. by rupees 1510 1510. ठीक आहे. या अमाऊंटनं आपलं सस्पेन्स अकाउंट टॅली झालेलं आहे. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधला इन्स्ट्रुक्शन 6 पाहिलं. जर्नल प्रॉपर ॲज अंडर. आणि हे सस्पेन्स अकाउंट. थँक्स.